नाही, मग आपण काय करतो, दवाखान्यात जातो आणि डॉक्टर गेल्यानंतर आपल्याला गोळ्या देतात डॉक्टर. तर लिम्सी नावाची गोळी जी आहे कोविडमध्ये आपण चोकून खाली बघा, चुईबल होते. लिम्सी गोळी, व्हिटॅमिन सी सर्वांना दिसते गोळी. आता गोळी खाल्ल्यानंतर काय परिणाम होतो, काय झालं, क्लिअर झालं ना. हेच काम जर पाण्याने केलं आपल्या तर गोळ्या खायची गरज आहे का. चंदू सरांच्या घर आता मशीनमधनं आपण लाईव्हमध्ये पाणी काढलेलं आहे आणि त्या पाण्याचं करामत काय आहे, चमत्कार काय आहे, होतं का नाही आपण थोडंसं बघणार आहोत. जर काय फरक पडला असेल जोरदार टाळ्या होत्या एकदा. मग गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. हॅलो, आवाज नाही आला. गोळ्या खाल्लेलं चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. पाणी पिलेलं चांगलं. बघा हे जर पार्टिकल बघितलं, ही गोळी विरघळायला तासभर लागेल. किती वेळ लागेल, पाणी लाल होत चाललंय बघा. हेच पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिला कुणाच तरी किडनी फेल होत होती, पण आज जर बघितलं 100 मध्ये 1-2 व्यक्ती सापडा लागलाय बघा. कारण का, एक्सेस खाल्लेल्या गोळ्या. आमच्याकडे जर बघितलं तर 100+ लोक किडनी फेलून आले. त्यांना विचारलं, पित्ताच्या गोळ्या भरपूर खाल्ल्या, पेन किलर भरपूर खाल्लं किंवा बाकीच्या बऱ्याच गोळ्या खाल्ल्यामुळे काय होतं, साईड इफेक्ट होतात आणि किडनी फेल्युअरकडे माणूस जातो. मग मला सांगा, गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. पाणी पिल्यालाच कधीही चांगलं. म्हणजे 100% जर बघितलं तर ते काम करतंय. त्यानंतरचा डेमो जर बघितला तर ORP, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. तुम्ही आम्ही जर 15+ ORPचं पाणी पित असेल, 15+,